नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री साहेबांचे स्वागत मावळे ग्रुप, नाशिक ढोल ताशा ग्रुप, पंजाबी ग्रुप, लेझिम ग्रुप, झेंडा टिप्पणी ग्रुप, झेंडा डान्स ग्रुप, कथकली ग्रुप असे ढोल ताशांच्या गजरात जेसीबीद्वारे फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. नांदगाव शहरासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा असून शिवछत्रपतींची शिवसृष्टी नांदगावात उभारली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याची उंची 71 फूट आहे. दुसऱ्या टप्प्यात शिवसंग्रहालय साकारण्यात येईल. करंजवन पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. नांदगावकरिता पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होईल. राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी राबविण्यात येत असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांची माहिती दिली आहे. तसेच नांदगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी 10 कोटी रुपयांचे निधी देणार आहे. नांदगाव शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याबरोबरच येथील सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे मुख्यमंत्री साहेबांनी यावेळी सांगितले. या निमित्त गायक, दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, गायिका वैशाली सावंत यांचा स्वर संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुहास कांदे, आमदार किशोर दराडे, शिवसेना सचिव भाऊ चौधरी, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, प्रवक्ते संजय निरुपम, गणेश चौधरी, बापूसाहेब कवडे, मधुकर हिरे, संजय पवार, राजेशजी कवडे, सौ अंजुमताई कांदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नांदगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.